ठीक आहे. सो आपण पुढचा जो टॉपिक आहे या पार्ट मधला ते बॅक्टेरियाचा, आपण अगोदरचे जे बघितलेले बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, जीवाणू जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी जीवाणू म्हटलेलं आपण, ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हटलेलं. आता त्यांच्या ऑपोजिटचा विचार करूया, म्हणजे जे बॅक्टेरिया स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात अन्नासाठी, काय म्हणणार त्याला? हेटेरोट्रॉपिक, राईट. आणि बॅक्टेरिया शब्द पुढे लावायचा म्हणजे परपोषी प्रकारचे जीवाणू, राईट. आता आपल्याला एवढंच बघायचं की हे कोण असतात नक्की, त्याचे 3 प्रकार पडतात. सगळ्यात पहिला प्रकार आहे पॅरासाइट्स, दुसरा प्रकार आहे सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया आणि तिसरा प्रकार आहे सिम्बायोटिक. एकदम इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला क्लू देऊन सांगणार आहे, तुम्हाला लगेच समजून जाईल. पहिलं मी सॅप्रोफायटिक सांगतो म्हणजे सोपं आहे सगळ्यात. सॅप्रो शब्द कुठे पण दिसला ना पुढे, लक्षात ठेवायचं डेड एनिमल्सशी रिलेटेड काहीतरी किंवा डेड बॉडीशी रिलेटेड. मग इथून मला काय सांगायचं माहितीये का, सॅप्रोट्रॉपिक मध्ये असे जीवाणू जे तुमच्या निसर्गामध्ये मृत जीव जे असतात, म्हणजे मृत प्राणी असेल वनस्पती असेल त्यांचे अवशेष कुजवतात आणि त्यांच्या कुजवलेल्या अवशेषवरती ते जगतात, त्याला म्हणायचं सॅप्रोफायटिक. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक. मराठीत लिहायचं असेल लिहा मृतोपजीवी जीवाणू. मृतोपजीवी जीवाणू म्हणजे नावातच करते, मृत म्हणजे मेलेले, त्याच्यावर उपजीविका करणारे म्हणून मृतोपजीवी जीवाणू. ठीक आहे, किती सोपं आहे बघा. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? सरळ सरळ विचारतील, दोज बॅक्टेरिया विच ऑब्टेन देअर एनर्जी फ्रॉम डेड एनिमल्स और प्लांट्स आर कॉल्ड एज डॅश. मग तिथं खाली शोधायचं सॅप्रोफायटिक. ठीक आहे, सो सॅप्रोफायटिक म्हणजे काय? असे जीवाणू जे त्या मृत वनस्पती प्राण्याच्या शरीरावर गुजराण करतात. म्हणजे समजा एखादं जनावर मेलंय आणि ते असंच आपण टाकून दिलं तर तुम्हाला दिसतं की काही दिवसांनी ते नाहीसे झाले. म्हणजे काय? तर निसर्गात असणारे जीवाणू त्या सगळ्याचं विघटन करतात, त्याच्यावर जगतात आणि त्याला म्हणतात सॅप्रोफायटिक. ठीक आहे, क्लिअर आहे? फाईन, क्लिअर आहे. पुढे जायचं. नेक्स्ट आहे ते म्हणजे तुमचं उदाहरण. उदाहरण दिले का त्यांनी? काय नाही दिले. सो ठीक आहे, दिले ना, ठीक आहे, लिहून ठेवा. ॲझोटोबॅक्टर हा एक त्या प्रकारचा आहे, क्लॉस्ट्रिडियम हा त्या प्रकारचाच आहे. हे काय करतात? नायट्रोजनचं हे करून तुमच्या सॉइलची फर्टिलिटी वाढवतात, शिवाय ते फर्मेंटेशन काय म्हणतात त्याला, डिकम्पोजिशन सुद्धा करतात. सो सॅप्रोफायटिक मध्ये ह्यांची उदाहरणं लिहून ठेवायची. ॲझोटोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम दोन्ही पण महत्वाचे आहेत आणि दोघे कुठे येतात माहिती का नावं? ही लिहून ठेवा. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये, म्हणजे मगाशी सांगितलं ना, वातावरणातलं नायट्रोजन शोषून घ्यायचं आणि त्याचं रूपांतर कशात करायचं? नायट्रेट आणि नायट्रेट. तुम्हाला हे परीक्षेला विचारतील बरं का. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये काय होतं? तर नायट्रोजन फिक्सेशन मध्ये वातावरणातला जो नायट्रोजन असतो म्हणजे N2 असतो, तो N2 त्याचं रूपांतर नायट्राइट्स आणि नायट्रेट मध्ये केलं जातं. या प्रक्रियेला म्हणतात नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचं स्थिरीकरण, आणि नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये ह्यांचा सुद्धा रोल आहे. मगाशी पण 2 नावं बघितली, आठवते का? नायट्रोसोमोनास, राईट. सो हे सगळे जीवाणू कोण आहेत? तर हे सगळे नायट्रोजन फिक्स करणारे आहेत. आणि नायट्रोजन फिक्सेशन शिवाय वनस्पती नायट्रोजन घेऊ शकत नाही. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला वातावरणात एवढा नायट्रोजन आहे 78%, पण वनस्पतींना तो घेता येत नाही, त्यांना नाक नाहीये, राईट. ते स्टोमॅटामधून घेतात, पण स्टोमॅटामधून पण नायट्रोजन घेता येत नाही. मग त्यांना फक्त याच रूपात नायट्रोजन घेता येतो, 2 रूपात, ते म्हणजे नायट्रेट्स आणि नायट्रेट्स. आणि ते कोण कन्वर्ट करते? हे. म्हणजे यांचं बघा ना, निसर्गातलं चक्र किती महत्वाचं आहे, ज्याला नायट्रोजन सायकल म्हणतो आपण, नायट्रोजनचं चक्र. ठीक आहे, नेक्स्ट आहे तुम्हाला हे सांगतो, सिम्बायोटिक बॅक्टेरिया. तुम्ही सिम्बायोसिस शब्द ज्यावेळेस इंग्लिशमध्ये म्हणता ना, सिम्बायोसिस म्हणजे 2 गोष्टी एकत्र येतात किंवा 2 लोक एकत्र येतात आणि दोघांना फायदा होत असेल ना, त्याला सिम्बायोसिस म्हणतात. सिम्बायोसिस म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीकडे एक गोष्ट चांगली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीकडे दुसरी गोष्ट चांगली आहे, ते काय म्हणतील? आपण एकत्र येऊया म्हणजे आपल्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांना फायदा होईल. बॅक्टेरिया तेच म्हणतात. बॅक्टेरिया काय म्हणतात? आम्हाला अन्न तयार करता येत नाही. मग ते प्लांट्सला काय म्हणतात? तू एक काम कर ना, तुला अन्न तयार करता येते. प्लांट म्हणतो हो, मला अन्न तयार करता येते. फोटोसिंथेसिस असते ना प्लांट्सकडे, तर प्लांट्स म्हणतात आमच्याकडे प्रकाश संश्लेषण आहे, आम्ही अन्न तयार करू शकतो. बॅक्टेरिया म्हणतात आमच्याकडे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया नाही, मग आम्ही काय करणार? तुझ्यावर अवलंबून राहणार. पण प्लांट काय म्हणेल? तू फक्त माझ्यावर अन्नासाठी अवलंबून राहतोय, तू मला काय देणार? तर बॅक्टेरिया बोलते टेन्शन घेऊ नको, मी तुला काय देणार? नायट्राइट्स आणि नायट्रेट्स देईन ना. तर प्लांट्सला नायट्रेट्स आणि नायट्रेट्स बनवता येत नाही, मग हे काय म्हणतात? आम्ही तुला नायट्रोजन फिक्स करून देतो, तू आम्हाला अन्न दे. म्हणजे एकमेकांवरती एक प्रकारे दोघांचा पण फायदा एकमेकांना होतो आणि दोघे पण जगतात, एकत्र सहजीवन जगतात. म्हणून ह्या बॅक्टेरियाला मराठीत लिहायचं असेल तर लिहा सहजीवी प्रकारचे जीवाणू. नावातच आहे सहजीवी म्हणजे काय? एकत्र जगणारे, एकत्र एकमेकांच्या शरीरावरती ते अवलंबून असतात. आणि हे मोस्टली कुठे आढळतात माहिती का? सिम्बायोटिक बॅक्टेरिया जे लेग्युमिनस प्लांट्स असतात, म्हणजे शिंबाधारी वनस्पती असतात. शिंबाधारी म्हणजे काय? त्यांच्या मुळांवरती ज्यांच्या गाठी आहेत, मुळांवरती गाठी असतात, त्या गाठीमध्ये हे असतात. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला, लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस म्हणजे असे की ज्यांच्या मुळांवरती गाठी आहेत. त्यामध्ये तुम्ही हरभरा म्हणू शकता, शेंग म्हणू शकता, किंवा मराठी चांगला शब्द अजून आहे, शेंग वर्गीय वनस्पती. ज्यांना ज्यांना शेंगा येतात ना, त्यांना लेग्युमिनस प्लांट म्हणतात. ठीक आहे, सो हे शब्द महत्वाचे आहेत. लेग्युमिनस म्हणजे शिंबाधारी किंवा शेंगा येणाऱ्या वनस्पती. त्यानंतर कोण आहे हे नाव लिहून ठेवा, हे खूप महत्वाचं नाव आहे तुमच्यासाठी, रायझोबियम. सो रायझोबियम सिम्बायोटिकचं एक्झाम्पल आहे. ॲझोटोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम म्हणलं तर कोणाचं एक्झाम्पल आहे? सॅप्रोफायटिकचं एक्झाम्पल आहे. आणि तुम्हाला पॅरासाइट म्हणायचंय. आता पॅरासाइट म्हणलं ना, शेवट आहे. पॅरासाइट म्हणजे काय म्हणतो? माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही, तुला मला अन्न द्यावंच लागेल.
पण समोरचा राजी नाही होणार. मग समोरचा राजी होणार नाही तर हा जीवाणू जाऊन डायरेक्ट त्याला इन्फेक्ट करतो आणि सरळ त्याचं अन्न शोषून घेतो. याला म्हणायचं पॅरासाइट. म्हणजे इथं जीवाणूचा त्या होस्ट म्हणजे ज्याच्या शरीरात तो जाणार आहे काहीही उपयोग नसतो. उदाहरणार्थ आपल्याला जीवाणूंचं इन्फेक्शन होतं म्हणजे ते पॅरासाइट्स असतात. पॅरासाइट्स म्हणजे काय, सरळ सरळ ते आपल्या बॉडीला इन्फेक्ट करणार आहेत, नॉट जस्ट आपल्या प्लांट्सला पण करणार आहेत आणि त्यांचं एक प्रकारे पोषण जे काही गोष्टी ते शोषून घेणार स्वतःसाठी आणि प्लांट्स एनिमल्सला हानी पोहोचवणार, त्याला म्हणायचं पॅरासाइट्स. ठीक आहे, जीवाणू. आता हे जीवाणू नंतर यांना आपण काय म्हणलो, मृतोपजीवी, आणि यांना आपण सहजीवी म्हणलो. या तिघांमध्ये तुम्हाला एक कॅरेक्टर कॉमन काय आढळलं की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. पण ह्या दोघांचा थोडा तरी फायदा होता निसर्गाला. जसं की हे काय करत होते, विघटन करत होते आणि ऍटलिस्ट काहीतरी जी घाण होती निसर्गातली ती साफ होत होती. त्यानंतर त्यांचं नायट्रोजन फिक्सेशनचं पण काम होतं. ह्यांचं काम चांगलं होतं, हे एकमेकांना पूरक असं जगत होते सहजीवी. पण हा डायरेक्ट तुम्हाला त्रास देण्यासाठीच आहे असं लक्षात ठेवा. पॅरासाइट जीवाणू जे असतात ते त्रास देण्यासाठी. बघा लिहिलंच आहे, टायफॉइड, राईट. टायफॉइड म्हणजे काय, साल्मोनेला टायफी. तर साल्मोनेला टायफी नावाचा जो जीवाणू आहे तो जर अन्नातून आपल्या पोटात गेला तर आपल्याला टायफॉइड नावाचं रोग होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ताप येणं किंवा शरीर दुखी होणं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला होतात. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, जोड्या लावायला येऊ शकतं. टायफॉइड तुम्ही ऍटलीस्ट ह्याच्यावरून लक्षात ठेवू शकता, पण साल्मोनेला फक्त त्यांनी दिलं तर गडबड होईल. त्यामुळे साल्मोनेला टायफी. बघा ना, तुम्हाला मी मगाशी कार्ल लिनियसची पद्धत सांगितलेली आठवते, द्विनाम पद्धती. हे बघा 2 नाव आहेत. हे पहिल्या नावामध्ये पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं असतं आणि दुसरं अक्षर मी सांगितलं ना ते दुसऱ्या शब्दातलं ते स्मॉल काढायचं असतं. सो ते कार्लस लिनियसने दिले द्विनाम पद्धती, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. सो टायफॉइड बॅक्टेरियाचं नाव काय, साल्मोनेला टायफी. कॉलेराचं नाव बघा, मी मगाशी हे पण सांगितलं तुम्हाला, सांगून झालं बघा. कॉलेरामध्ये विब्रिओ नावाचं असतं, विब्रिओ कॉलेरी. हे पण लक्षात येते, कॉलेरी लिहिलं तर चालतंय पण विब्रिओ लिहिलं की प्रॉब्लेम होतोय. आणि तुम्हाला आठवते बॅक्टेरियाच्या शेपवरून आपण प्रकार बोललेलो, तर विब्रिओ कोणत्या शेपचा असतो, कॉमा शेप. जर तो स्वल्पविरामच्या आकाराचा बॅक्टेरिया असेल त्याला विब्रिओ म्हणतात. याचा अर्थ कॉलेराचा जीवाणू जो आहे ना तो कॉमा शेप असतो. ठीक आहे, कळतंय तुम्हाला. सो हे 2 नावं लक्षात ठेवा पॅरासाइट्स मध्ये. ही 2 नावं लक्षात ठेवा सॅप्रोफायटिक मध्ये, आणि सिम्बायोटिक मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला रायझोबियम सांगितलेलं आहे. ठीक आहे, कळतंय तुम्हाला. यांनी अजून एक नाव दिलं तुम्हाला, इच्चेरिया कोली. लिहायचं असलेलं लिहा, महत्वाचं आहे. मोस्टली त्यांनी इस्चेरिया हा शब्द लिहित नाही, ते ई आणि डॉट लिहितात, फक्त ई कोलाई लिहितात. तर ई कोलाई ह्युमन इंटेस्टाईन मध्ये असतो आणि तो सिम्बायोटिक रिलेशन आपल्या बॉडीमध्ये आतड्यामध्ये करत असतो. ठीक आहे, सो मला काय सांगायचं, तुम्हाला हा प्रश्न कसा येईल ते सांगतो. तुम्हाला जोड्या लावायला हा प्रश्न येईल किंवा कोणती जोडी चुकीची आहे योग्य आहे असं विचारतील आणि काय करतील, हे नाव लिहितील, याच्या पुढे हे लिहितील, हे नाव लिहितील आणि ह्याच्या पुढे हे लिहितील आणि सिम्बायोटिक मध्ये एक नाव लिहितील. मग तुम्हाला हे जोड्या लावता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे कोणती गोष्ट कशाची संदर्भात आहे. ठीक आहे, पुढच्या याच्याकडे जाऊया. आता इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियाचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे. सगळ्यांना वाटतं की बॅक्टेरिया फक्त आपल्याला त्रास देण्याचं काम करतात, पण तसं नाहीये. बॅक्टेरियांचे चांगले युजेस सुद्धा आहेत, ज्यांना आपण उपयोगी प्रकारचे बॅक्टेरिया म्हणतो. राईट, त्यांचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. पण पहिलं काय इम्पॉर्टन्स आहे, सिंपल आहे, डिकेइंग ऑर्गॅनिक वेस्ट. मगाशी सांगितलं सॅप्रोफायटिक प्रकारचे जे असतात ते काय करतात, निसर्गातले जे काही टाकाऊ पदार्थ आहेत त्यांचं डिकम्पोजिशन करायचं काम करतात, म्हणजे विघटन करायचं काम करतात. त्यामुळे निसर्गातला कचरा कमी होण्याचं काम बॅक्टेरिया करतात. म्हणजे पहिलं महत्वाचं काम काय केलं त्यांनी, डिकेइंग ऑर्गॅनिक वेस्ट, म्हणजे जे सेंद्रिय प्रकारचा टाकाऊ पदार्थ असतो. ऑर्गॅनिक म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, ऑर्गॅनिक मध्ये ज्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष असतात त्याला म्हणायचं ऑर्गॅनिक. ठीक आहे, ऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्राणी वनस्पतींचे अवशेष आहेत त्याला ऑर्गॅनिक म्हणायचं. सेंद्रिय मराठीत म्हणतात. सो सेंद्रिय पदार्थांचं किंवा सेंद्रिय टाकाऊ पदार्थांचं विघटन करण्यासाठी आपण बॅक्टेरिया वापरतो. नेक्स्ट आहे सीवेज डिस्पोजल. सीवेज म्हणजे सांडपाणी. आपल्या घरातून नाल्यातून जे वाहतं त्याला सीवेज म्हणतात, सांडपाणी. आणि त्याचं डिस्पोजल म्हणजे त्याचं जर विल्हेवाट लावायची असेल तर इथे पण कोणाला वापरला जातो, बॅक्टेरिया. मगाशी सांगितलं कॉलेरीफॉर्म ई कोलाई जो असतो तो आपण याच्यासाठी वापरतो. त्याच्यानंतर तुम्ही असं कसं, तर याचा ई कोलायचा उपयोग कसा करतात, एरोबिक बॅक्टेरिया असतात. एरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजनचं शोषण करतात किंवा शोषून घेतात आणि मग त्याच्यामध्ये जे काही सांडपाण्यामध्ये घातक पदार्थ असतात त्याचं विघटन करतात, सेंद्रिय पदार्थांचं. म्हणजे एक प्रकारे ते सीवेज काय म्हणतात त्याला, प्युरिफाय करण्याचं काम करतात किंवा थोडंसं कमी टॉक्सिक करण्याचं काम करतात. ठीक आहे, त्यानंतर आहे रोल इन नायट्रोजन सायकल. हे मागाशी सांगितले, रिपीट करायची गरज नाही. नायट्रोजन फिक्सेशन वगैरे सांगितले बघा, फक्त ही नावं लक्षात ठेवा. ॲझोटोबॅक्टर, क्लॉस्ट्रिडियम, रायझोबियम, आठवते हे सगळं मगाशी सांगून झालेलं आहे. अमोनिफिकेशन, आता नावातच आहे. अमोनिफिकेशन म्हणजे अमोनिया निर्मिती करणं. सो अमोनिया कुठलं रेणुसूत्र आहे तुम्ही मला सांगा, अमोनियाचं रेणुसूत्र काय आहे, अमोनियाचं रेणुसूत्र आहे NH3. ठीक आहे, सो नायट्रोजिनस कंपाउंड्स ऑफ डेड रिमेन प्लांट एनिमल्स अँड देअर एक्सक्रीटरी प्रोडक्ट डिकम्पोज इनटू अमोनिया. बघा, जर अमोनिया बनत असेल विघटन होऊन आणि तो बॅक्टेरियामुळे बनत असेल तर त्याला काय म्हणायचं, अमोनिफिकेशन. आणि हे अमोनिया बनणं गरजेचं असतं. मग ह्या बॅक्टेरियांची नावं लक्षात ठेवायची, थोडी वेगळी आहेत. बॅसिलस वल्गॅरिस आणि बॅसिलस मायकॉइड्स नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो तुमचं अमोनिया बनवायचं काम करतो. सो तुम्हाला, मला वाटतं ते फक्त प्रोसेस विचारतील, ते म्हणतील सरळ अमोनिफिकेशन म्हणजे काय. तर अमोनिफिकेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं,
बॅक्टेरियांच्या आधारे अमोनिया जर तयार होत असेल तर त्याला अमोनिफिकेशन म्हणायचं. ठीक आहे, क्लिअर आहे. त्यानंतर नायट्रिफिकेशन तर मी ऑलरेडी सांगितलंय. नायट्रिफिकेशन म्हणजे काय, तर याच्यात आपण कशाचं कन्व्हर्जन करायचंय, नायट्रोजनचं कशात करायचं, नायट्राइट्स आणि नायट्राइट्स मध्ये. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इथं तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो. म्हणजे जनरली कसं होतं, नायट्रोजनचं पहिलं रूपांतर होतं अमोनियामध्ये, अमोनियाचं पुढे रूपांतर होतं नायट्राइट्स आणि नायट्रेट्स मध्ये. ठीक आहे, सो हे दोन कंपाऊंड अमोनियापासून बनतात. नीट ऐका बघा, नायट्रोजनचं अमोनिया बनत असेल तर याला आपण काय म्हणलो मगाशी, अमोनिफिकेशन, आठवते. आणि इथून इथे पुढे जायचं असेल तर त्याला काय म्हणायचं, नायट्रिफिकेशन. किती सोपं आहे, राईट. सो सिंपल आहे. हे दोन्ही पण प्रोसेस तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. मला वाटतं 2 वर्षापूर्वी एक प्रश्न आलेला इथे, मुलं कन्फ्युज झालेली. सो अमोनिफिकेशन म्हणजे सिंपली लक्षात द्यायचं, हे तयार होणं. आणि त्याच्या पुढे जाऊन एक स्टेप आहे ती म्हणजे नायट्रिफिकेशन. हे मेन आहे. नायट्रिफिकेशन दिसलं की हे दिसलं पाहिजे. डिनायट्रिफिकेशन, आता तुम्हीच मला सांगाल स्वतःहून डिनायट्रिफिकेशन म्हणजे काय असणार आहे. ह्या प्रोसेसच्या उलट. डी म्हणजे काय, उलट होणार. उलट होणार म्हणजे काय, याच्यापासून हे बनत असेल तर आपण त्याला म्हणायचं डिनायट्रिफिकेशन. लिहिले का बघूया, चला. हे बघा, नायट्राइट्स अँड अमोनिया आर कन्व्हर्टेड इनटू नायट्रोजन ऑक्साइड्स. म्हणजे उलटी प्रोसेस. नायट्रोजन नायट्रेट्स आणि नायट्राइट्स पासून किंवा तुमचं ते दुसरं कंपाऊंड कोणतं, अमोनिया, याच्यापासून तुमचं काय तयार होते, नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईड तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं, डिनायट्रिफिकेशन. हे पण येऊ शकतं बरं का, लक्षात ठेवा. सुडोमोनास नावाचा जो आहे डिनायट्रिफिकन्स नावाचाच आहे बघा ह्या बॅक्टेरियाचा. या बॅक्टेरियाचं नावच डिनायट्रिफिकन्स आहे. याचा अर्थ हा काय करणार, डिनायट्रिफिकेशन करणार. त्यानंतर बॅसिलस काय सबटिलिस, याचं पण नाव लिहा, कारण मला वाटतं की हे जोड्या लावायला विचारतील तुम्हाला. काय करतील, एका बाजूला बॅक्टेरिया देतील आणि त्याने केलेली प्रोसेस डाव्या बाजूला देतील किंवा दुसऱ्या गटात देतील, लावा जोड्या म्हणतील. तर त्यासाठी हे लक्षात ठेवून ठेवा तुम्ही. ठीक आहे, आपण जरा याला रफ करूया, खूप जास्त आपण बोर्डवरती लिहिलेलं. हा, आता पुढची जी प्रोसेस आहे किंवा पुढचं जे हे दिलंय त्याचं महत्व, ते कशात दिलेलं महत्व आहे, सॉइल फर्टिलिटी मध्ये. म्हणजे बॅक्टेरियांचा उपयोग सॉइल फर्टिलिटी मध्ये सुद्धा होतो. जसं की काही बॅक्टेरिया काय करतात, पदार्थांना कुजवतात आणि पदार्थ कुजला ना तर एक पदार्थ तयार होतो जो कामाचा असतो. त्या पदार्थाचं नाव तुम्ही ऐकलं असेल बघा, ह्युमस म्हणतात त्याला. ह्युमस म्हणजे काय, तर कुजलेले औषध जे असतात वनस्पती आणि प्राण्यांचे, त्याला ह्युमस म्हणतात. आणि जमिनीमध्ये हे कुजवण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. मग आपल्याला ह्युमस चांगलं आहे आणि ह्युमस बनवायचं काम तुमचे बॅक्टेरिया करतात. आणि ह्युमसद्वारे तुमची सॉइल फर्टिलिटी वाढते, म्हणजे जमिनीची उत्पादकता तुमची काय होते, वाढते. ठीक आहे, सो पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे रोल इन इंडस्ट्री, म्हणजे उद्योगधंद्यामध्ये सुद्धा त्याचं महत्व आहे. कसं महत्व आहे, तर ऑब्व्हियसली हे सगळे पदार्थ बघा, लॅक्टिक ऍसिड, कर्ड, चीज, बटर, विनेगर, हे सगळे बनवण्यामध्ये बॅक्टेरियाचा रोल आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला उद्योगधंद्यामध्ये सुद्धा हे वापरतात. हे बघा ना, दुधाचं जेव्हा दही बनतं ना, त्यावेळेस ते लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो आणि तो लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया हे काम करतो. तसे बाकीच्यांची पण उदाहरणं देता येतील. नंतर आहे मेडिसिनल यूज, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वापरलं जातं. जसं की वॅक्सिन्स बनवण्यासाठी तुमचं बॅक्टेरियाचा उपयोग होतो. जसं की डिप्थेरिया असेल, न्यूमोनिया असेल, टायफॉइड, कॉलरा, या रोगांवरच्या ज्या वॅक्सिन्स असतात, वॅक्सिन्सला मराठीत आपण काय म्हणतो, येस, वॅक्सिन्सला आपण मराठीत म्हणतो, काय असेल नाव बघून घ्या जरा, लस. ठीक आहे, सो वॅक्सिन्सला आपण लशी म्हणतो. तर लशी बनवायचं काम सुद्धा बॅक्टेरिया मार्फत केलं जातं. व्हायटमिन्स, वेगवेगळे व्हायटमिन्स आपण बनवतो, जीवनसत्व बॅक्टेरियापासून. हे लिहून घ्या. रायबोफ्लेविन नावाचं म्हणजे B2 नावाचं जे काही विटामिन्स आहे ते पण आपण बनवतो. क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम, काय नाव आहे बघा, ते क्लॉस्ट्रिडियम पासून बनवतो. सो B2 नावाचं जे काय व्हायटमिन्स आहे म्हणजे रायबोफ्लेविन नावाचं, ते आपण कुणापासून बनवतो विचारतील परीक्षेला, तर लक्षात ठेवा, क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम काय आहे ते बघा. व्हायटमिन सी म्हणजे तुम्ही जे बोलता ना, संत्र्यामध्ये असतं किंवा लिंबामध्ये असतं, ज्याला ऍस्कॉर्बिक ऍसिड असं पण म्हणतात. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट विचारतील खालीलपैकी कोणाला व्हायटमिन सी म्हणतात, तर ऍस्कॉर्बिक ऍसिड. ऍस्कॉर्बिक ऍसिडला आपण व्हायटमिन सी म्हणतो. हे कोणाच्या इफेक्टने बनतं, ऍसिटोबॅक्टर. बघा ना, सो आपल्या इथं 2 बॅक्टेरियांची उदाहरणं दिलेत आणि 2 बॅक्टेरिया तुमचे जीवनसत्व बनवायचं काम करतात. ठीक आहे, व्हायटमिन्स बनवतात. नंतर आपले बॅक्टेरिया एन्झाईम्स पण बनवतात, म्हणजे वेगवेगळे विकर होतात. आठवते मगाशी बोललेलो. त्यानंतर अँटीबायोटिक सुद्धा बनवतात. अँटीबायोटिक म्हणजे काय, अशी औषधं जी तुमच्या इतर बॅक्टेरियाला मारतात. म्हणजे एक बॅक्टेरिया असं औषध बनवतो जे दुसऱ्या बॅक्टेरियाला मारतं आणि बॅक्टेरियाला मारणाऱ्या औषधाला अँटीबायोटिक म्हणतो. मराठीत त्याला प्रतिजैविक म्हणतात. प्रतिजैविक. सो प्रतिजैविक म्हणजे काय, जीवाणूंना मारण्यासाठी जे औषध वापरलं जातं त्याला अँटीबायोटिक. तुम्ही बऱ्याच वेळा रोजच्या जीवनात म्हणता बघा, मला सर्दी झाली मग मी अँटीबायोटिक घेतो. सो अँटीबायोटिक म्हणजे असं औषध जे की जीवाणूंना मारण्यासाठी असतं. म्हणून बघा, जर तुम्हाला सर्दी खोकला जर का विषाणूमुळे होणार असेल तर तुम्ही अँटीबायोटिक खाऊन फायदाच होत नाही, कारण की अँटीबायोटिक हे फक्त जीवाणूंवरती काम करतं, विषाणूंवरती काम करत नाही. त्यामुळे उगीच अँटीबायोटिक खायचे नाही. नेक्स्ट आहे हा टेबल, अतिशय महत्वाचा टेबल आहे. जमलं तर तुम्ही पाठच करा. काही काही गोष्टी पाठ करायला याच्यातल्या सोप्या आहेत, मी तुम्हाला सांगेल. जसं की हे काय आहे, तर हे अँटीबायोटिक आहे. हे काय आहेत, अँटीबायोटिक आहेत. आणि हे अँटीबायोटिक जे आहेत
त्यांना कोणता बॅक्टेरिया बनवतो हे तुम्हाला दिलेलं आहे. सो तुम्हाला जोड्या लावायला किंवा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन येऊ शकतो. पाठच करा, मी तर सांगेल त्यातल्या त्यात पहिले 2-3 तरी पाठ करा. जसं की स्ट्रेप्टोमायसिन हे सगळ्यात महत्वाचं अँटीबायोटिक आहे. तर ते कोणापासून तयार होतं? स्ट्रेप्टोमायसिस ग्रिसियस नावाचं. आता तुम्हाला असेल हेच कॉमन आहे, पण हे याच्या आधारावरती तुम्हाला ओळखताच येणार नाही. त्याचं जे पुढचं नाव आहे ना त्याच्या आधारावरती ओळखता येईल. तर काहीतरी ट्रिक बनवा, पण लक्षात ठेवा ग्रिसियस कोण जो आहे तो स्ट्रेप्टोमायसिन बनवतो. व्हेनेझुएला नावाचा जो आहे तो क्लोरोमायसिटिन बनवतो. हे दुसरं झालं. त्याच्यानंतर महत्वाचं आहे एरिथ्रोमायसिन. एरिथ्रोमायसिन लक्षात ठेवायला सोपं आहे, कारण त्याच्या नावात एरिथ्रस आहे बघा, त्यामुळे ते इझी जुळून जाईल. त्यानंतर आहे काय म्हणतात त्याला, बेक्ट्रासिन जे आहे ते जे आहे ते तुमचं सबटिलिस बनवतंय. टेट्रोमायसिन आहे ते रॅमसस बनवतंय. म्हणजे थोडक्यात काय ते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी सांगितलेले 4 तरी लक्षात ठेवा. स्ट्रेप्टोमायसिन, क्लोरमायसिटिन, टेट्रासायक्लिन हे पहिले 4 हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ऍटलीस्ट तेवढ्यावरती तुम्हाला प्रश्न सुटेल. आता मुद्द्याकडे येऊया. आतापर्यंत चांगले चांगले गुणगान गायला आपण, जीवाणूंचे सगळे उपयोग बघितले. उद्योगात वापरला जातो, शेतीसाठी वापरला जातो किंवा मेडिसिनल यूज साठी वापरला जातो. सगळं चांगलं चांगलं जीवाणूंचं बघितलं. पण आता त्यांचे हार्मफुल इफेक्ट पण आहेत आपल्या जीवनामध्ये. जसं की सगळ्यात हार्मफुल इफेक्ट म्हणजे आपल्याला होणारे रोग, हे त्याचं मेन कारण आहे. सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे फूड पॉइझनिंग. आपल्या ज्यावेळेस आपण बोलतो की मला अन्नबाधा झालीये किंवा फूड पॉइझनिंग झाले, तर फूड पॉइझनिंग झालेलं असतं म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये जीवाणू असतात आणि ते जीवाणू आपल्या पोटात गेल्यामुळे आपली इम्युनिटी जर कमी असेल तर आपल्याला तो रोग होतो किंवा आपल्याला जुलाब, उलट्या हे सगळे काय म्हणतात लक्षणं दिसायला लागतात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे बोट्युलिझम. हे बोट्युलिझम लक्षात ठेवा. बोट्युलिझम हा एक प्रकारचं फूड पॉइझनिंग आहे. याच्यात नावातच कळते बोट्युलिझम म्हणजे काय, तर त्या बॅक्टेरियाचं नाव बोट्युलिझम असेल बघा. हे बघा बोट्युलिझम. क्लॉस्ट्रिडियम नावाचा एक बॅक्टेरिया असतो, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम. त्याच्याद्वारे आपल्याला हे सिम्पटम दिसतात, वॉमिटिंग सारखे म्हणजे उलटी आल्यासारखं किंवा जुलाब झाल्यासारखं. त्याच्यानंतर स्टेफायलोकोकस हा खूप डेंजर आहे, याच्यामुळे सुद्धा फूड पॉइझनिंग होते. स्टेफायलोकोकस नावाचा जो बॅक्टेरिया असतो त्याने सुद्धा आपल्याला फूड पॉइझनिंग होतं. त्याचं नाव आहे स्टेफायलोकोकस ऑरियस. सो नावं खूप महत्वाची आहेत, कारण ती तशीच घ्यावी लागणार, पर्याय नाही आपल्याला. याच्यामुळे आपल्याला वॉमिटिंग, डायरिया, नासिया, हगवण, जुलाब हे सगळं होतं. त्यानंतर पोल्युशन ऑफ वॉटर सगळ्यांना माहितीये. बऱ्याच वेळा पाण्याचं प्रदूषण तुमच्या जीवाणूंमुळेच होतं. जसं की विब्रिओ कॉलेरी, ज्याच्यामुळे तुम्हाला कॉलेरा नावाचा रोग होतो. साल्मोनेला टायफी, ज्याच्यामुळे तुम्हाला टायफॉइड होतं. शिगेला डिसेंट्री, नावातच आहे. डिसेंट्री म्हणजे काय, तर हगवण. हे सगळे तुमच्या काय म्हणतात दूषित पाण्यामुळे तुम्हाला होणारे रोग आहेत. म्हणजे थोडक्यात प्रदूषण पाण्याचं होतं. नेक्स्ट आहे डिसीजेस. वेगवेगळे डिसीजेस आपण ऑलरेडी बोललो, न्यूमोनिया, टायफॉइड, डिसेंट्री, कॉलेरा सगळे ते झालेले आहे. नेक्स्ट आहे बॅक्टेरियाचं क्लासिफिकेशन अजून वेगवेगळ्या गटामध्ये सुद्धा होतं आणि ते गट पण आपण दिले. सगळ्यात पहिला गट त्याच्यातला आहे तो म्हणजे ऍक्टिनोमायसिट. कसं लक्षात ठेवायचं, ऍक्टिनोमायसिट दिसलं ना तर असं लक्षात ठेवा की इट इज लाईक फिलामेंट. एकदम छोटेसे फायब्रस म्हणजे तंतू सारखे जर का जीवाणू असतील ना तर त्याला ऍक्टिनोमायसिट म्हणायचं. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो. ऍक्टिनोमायसिट म्हणजे काय, तंतू जसे असतात ना फायबर, तसे जर जीवाणू असेल, म्हणजे इथं पण आकाराच्या हिशोबाने तुम्हाला गेलंय. फिलामेंटस असतील किंवा फायबर लाईक स्ट्रक्चर असेल जीवाणूचं, हे बघा ना इथे लिहिलंय त्यांनी. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, ब्रांच, फिलामेंटस बॅक्टेरिया जर असतील तर त्याला आपण म्हणायचं ऍक्टिनोमायसिट. आणि हे थोडेसे कोणाशी रिजेंबल करतात माहितीये का, फंगसशी रिजेंबल करतात, म्हणजे कवकांशी रिजेंबल करतात. कवक नसतात पण त्यांच्याशी साधर्म्य दाखवतात. अशा बॅक्टेरियाला म्हणायचं ऍक्टिनोमायसिट. इथे येऊ शकतो बरं का प्रश्न तुम्हाला, आणि गोंधळून जाल लगेच. याच्यातलं उदाहरण सगळ्यांनी मार्क करून घ्या. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, म्हणजे ज्याच्यामुळे टीबी होतो त्या बॅक्टेरियाचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आणि हा जो बॅक्टेरिया तो या कॅटेगरीत आहे ऍक्टिनोमायसिट. शिवाय ऍक्टिनोमायसिट इस्रायली नावाचा पण एक बॅक्टेरिया तो इथे जातो. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याला स्टडी करायचे ते म्हणजे सायनोबॅक्टेरिया. आता सायनोबॅक्टेरिया हे एक प्रकारचा त्याचाच बॅक्टेरिया आहे, पण हा कुठे आढळतो, सायनोबॅक्टेरिया दिसलं ना दिसलं की तुम्ही बीजीए लक्षात ठेवायचं. बीजीए म्हणजे काय, ब्लू ग्रीन अल्गे, ज्याला तुम्ही मराठीत म्हणता नील हरित शैवाल. हे दिसलं की समजायचं सायनोबॅक्टेरिया. आणि सायनोबॅक्टेरियाचं वैशिष्ट्य काय, तर सायनोबॅक्टेरिया फोटो ऑटोट्रॉपिक असतात. फोटो ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाच्या आधारे, सूर्यप्रकाशाच्या आधारे. ठीक आहे, अजून नावं लक्षात ठेवायची, नॉस्टॉक आणि अॅनाबिना. आता ही दोन नावं मी तुम्हाला आवर्जून सांगतोय, लिहून ठेवा. नॉस्टॉक आणि अॅनाबिना हे कुठं वापरतात माहितीये का, हे पण नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात, पण हे भात शेतीमध्ये वापरतात. आपण जेव्हा कोकणामध्ये भात शेती करतो ना तर त्या भात शेतीमध्ये नॉस्टॉक आणि अॅनाबिना टाकतात. हे खताचं काम करतात, म्हणजे एक प्रकारे नायट्रोजन फिक्स करतात आणि झाडांना जास्त नायट्रोजन मिळाल्यामुळे एक्स्ट्रा खतं टाकायची गरज पडत नाही. आणि दुसरं, हे बायोलॉजिकल स्वतः असल्यामुळे त्यामुळे आपण ते शेतीचं नुकसान पण करत नाही. त्यामुळे ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. इथे लिहिलेच पण बघा, हे बघा राईस फील्ड. राईस फील्ड म्हणजे काय, तर हे भात शेतीमध्ये वापरतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढे काय, नेक्स्ट आहे नॉन टॉक्सिक. तर नॉन टॉक्सिक जे असतं स्पिरुलिना. आता ह्याचं एक यूज आपल्याला सगळ्यांना माहित नसेल मला वाटतं. थांबा, याला आपण थोडंसं वर घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल.
हा स्पिरुलिना जो आहे ना तो अजूनपर्यंत जास्त लोकांना माहिती नाही, पण असं म्हणतात की ह्या बॅक्टेरियाचा यूज आहे ना आपण खाद्यपदार्थामध्ये करतो किंवा खाण्यासाठी वापरतो हे. तर लक्षात ठेवा स्पिरुलिना नावाचा एक बॅक्टेरिया असतो जो नॉन टॉक्सिक असतो आणि फास्ट ग्रोविंग सायनोबॅक्टेरियाचाच प्रकार आहे. हा प्रोटीन रिच असतो, हे महत्वाचं आहे. याच्यात प्रथिनं खूप जास्त असतात आणि त्यामुळे हा खाण्यासाठी वापरतात. ह्याला सिंगल सेल प्रोटीन पण म्हणतात. याला काय म्हणतात? सिंगल सेल प्रोटीन. तुम्ही जर का जिम वगैरे बनवणारी लोक असतील तर त्यांना हे सिंगल सेल प्रोटीन माहिती असतं. तर सिंगल सेल प्रोटीन म्हणजे तुमचा एक प्रकारे जीवाणू आहे स्पिरुलिना नावाचा. तो प्रोटीन रिच असतो, त्यामुळे प्रोटीन जास्त ज्यांना आवश्यक आहे ते हे यूज करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आहे ते ओळखीचं आहे तुमच्या लायकेन्स. लायकेन्स म्हणजे दगडफूल. आता हे दगडफूल पण एक प्रकारे तुमचा बॅक्टेरियाच आहे आणि हे कुठे वापरतात माहितीये का? प्रदूषण जिथे जास्त ठिकाणी जास्त असतं ना त्या ठिकाणी लायकेन्स वापरतात. लायकेन काय करतात? तर लायकेन प्रदूषण किती झाले याचे दर्शक असतात. म्हणजे जर त्याचा कलर बदल झाला, त्याचा रंग बदल जर झाला लायकेनचा, तर बोलतात तिथं प्रदूषण जास्त आहे. सो अशा पद्धतीने लायकेन्स पण आपल्याला एक प्रकारे वापरता येतात. बाकी मग तुम्हाला सायनोबॅक्टेरिया बाकीच्या ठिकाणी वापरतात ते जाऊ द्या. नेक्स्ट आहे सरळ सरळ आता बॅक्टेरियाचे इतर प्रकार पण दिलेत पण महत्वाचे नाहीयेत, जसं की मिथॅनोजेनिक आहे, हॅलोफाइल्स आहे आणि थर्मो. आता मिथॅनोजेनिक नावातच आहे, जेनिक म्हणजे निर्माण करणं आणि जो बॅक्टेरिया मिथेन निर्माण करतोय त्याला मिथॅनोजेनिक म्हणायचं, राईट? मग अशी सांगितलंय असं पण. हॅलोफाइल्स दिसलं ना लक्षात ठेवा, हॅलो जिथे पण शब्द येईल हॅलो, तर हॅलो लक्षात ठेवायचं सॉल्ट रिलेटेड काहीतरी. आणि सॉल्ट रिलेटेड असल्यामुळे बघा लिव्ह इन हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे असे बॅक्टेरिया जे जिथं सॉल्टचं प्रमाण जास्त आहे तिथे पण जगू शकतात, त्यांना म्हणायचं हॅलोफाइल्स. ठीक आहे. सो मी जसं तुम्हाला क्लू देतोय की हॅलो दिसलं की लक्षात ठेवायचं सॉल्ट रिलेटेड काहीतरी. ज्या एरियामध्ये सॉल्ट जास्त असतात तिथं बॅक्टेरिया नॉर्मली जिवंत राहत नाही, पण तो असे बॅक्टेरिया सॉल्ट एरियामध्ये पण जिवंत राहू शकतात, त्याला हॅलोफाइल्स म्हणायचं. जे मिथेन बनवतात त्यांना मिथॅनोजेनिक म्हणायचं. आणि तिसरं पण नावातच ओळखता येते बघा, थर्मो ऍसिडोफाइल्स. थर्मो शब्द कुठं पण आला तर लक्षात ठेवायचं तापमान, टेम्परेचर, उष्णता. आणि असे बॅक्टेरिया जे तुम्हाला उष्ण झऱ्यांमध्ये आढळतात, हॉट स्प्रिंग मध्ये आढळतात, त्यांना म्हणायचं थर्मो ऍसिडोफाइल्स. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि असं म्हणतात अजून एक बॅक्टेरियाचं उदाहरण आहे ते लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेला येईल. आर्किओबॅक्टेरिया. आर्किओबॅक्टेरिया तुम्हाला सांगतो, हा शब्द कुठे पण दिसला ना पुढे आर्किओ, तुम्हाला मी एक शब्द सांगू, आर्किओलॉजी तुम्ही ऐकलेलं असतं. आर्किओलॉजी म्हणजे प्राचीन शास्त्र, म्हणजे प्राचीन वस्तूंचं शास्त्र. सो याचा अर्थ काय होणार? आर्किओबॅक्टेरिया म्हणजे सगळ्यात जुना बॅक्टेरिया आहे, सगळ्यात जुना. ओल्डेस्ट म्हटलं तरी चालेल बघा, ओल्डेस्ट ओल्डेस्ट लिव्हिंग फॉसिल. सो तुम्हाला विचारतील आर्किओ बॅक्टेरिया बद्दल, तर लक्षात ठेवायचं हे ओल्डेस्ट प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. सो अशा पद्धतीने आपण बोलू शकतो की आपण बॅक्टेरियाचा बऱ्यापैकी स्टडी केलेला आहे. आणि मोनिरा गट जे आहे, मोनिरा गट जो आहे, तर मोनिरा गटामध्ये हे बॅक्टेरिया येतात आणि ह्या बॅक्टेरियांचा आपण व्यवस्थितरित्या प्रत्येकाला आपण वेळ देऊन प्रॉपर स्टडी केलेला आहे. अजून काही कामाचं आहे का बघूया. ठीक आहे. हे सगळे त्यांची नाव आहे ती फक्त करून ठेवा बॅक्टेरियांची. बंची टॉप तुम्हाला मी सांगितलं केळामध्ये आढळतो, तुम्हाला विचारतील केळामध्ये कोणत्या प्रकारचा जीवाणूचा रोग आढळतो, तो बंची टॉप. किंवा विचारतील बंची टॉप कुठे आढळतो, तर बनानामध्ये. लक्षात कसं ठेवायचं सांगितलं ना, बी लक्षात ठेवा ना, बंची टॉप बनाना. त्यानंतर आहे विच ब्रूम ऑफ लेग्युम्स, म्हणजे जे शेंगावाले वनस्पती असतात त्यांच्यामध्ये हा प्रकारचा रोग आढळतो बघा, विच ब्रूम, लिहून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आपल्या मानवातले पण रोग सांगितले बघा, निमोनिया जो मायकोप्लाझम निमोनियामुळे होतो. युरेथ्रायटिस म्हणजे आपलं जे लघवी असते ती करताना जर जळजळ होत असेल याचा अर्थ युरेथ्राचं इन्फेक्शन होतं. आणि तुम्हाला मी अजून एक क्लू देऊ का, आयटिस शब्द जिथं पण येईल ना युरेथ्रायटिस, तर लक्षात ठेवायचं इन्फेक्शन. मग अशी आठवते एन्सेफेलायटिस बोललेलो, आयटिस म्हणजे इन्फेक्शन होणे. ठीक आहे, सूज येणे. तर आपल्या युरेथ्राला जर सूज आली आणि त्याच्यामुळे जर का आपल्याला जळजळ होत असेल लघवी करताना, तर ते याच्यामुळे होतं बघा, मायकोप्लाझम होमिनिस मुळे. अँथ्रॅक्स नावाचा रोग सुद्धा आपल्या जनावरांमध्ये आढळतो बॅसिलस अँथ्रासिस मुळे. तर मला वाटतं की हे जोड्या लावायला आलं तर येईल, पण सगळं पाठ करणं एकाच वेळेस शक्य नाहीये, म्हणून आपल्याला हे थोड्या थोड्या प्रमाणातच करावं लागेल. सो अशा पद्धतीने आपण बॅक्टेरियाला खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह बघितलंय आणि मला वाटतं ह्याच्या बाहेर ते जाणार नाहीत. एवढं करा, जीवाणू मधलं तुमचं कोणती गोष्ट किंवा कोणताही प्रश्न चुकणार नाही. तो आपण पुढच्या वेळेस आपण प्रोटिस्टा बघूया. ठीक आहे, प्रोटिस्टा बघूया आणि मग आपण त्याच्यामध्ये डिटेल जाऊया. सो आता थांबूया. थँक्यू.